हाय फ्रेंड्स, सकाळी मस्त माझं आवरून वगैरे घेतलं. म्हटलं आता घरातलंही कामं करून घ्यावी म्हणून बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मला भांडी वगैरे घासायची होती, म्हणजे चहाची, नाश्त्याची, तसेच पोळ्याही केलेल्या होत्या. मग तेवढी सगळी भांडी घासायची होती. मग म्हटलं आधी पाणी पिऊन घ्यावं, कारण तहानही खूप लागलेली होती. उन्हाळ्याचे दिवस हे पाणीही जास्त पिलंच पाहिजे. त्याच्यानंतर प्रिशाने रात्री गोधडी ओली करून दिलेली होती, म्हणजे सू करून दिलेली होती. मग मस्तपैकी गोधडी वगैरे धुवून घेतली आणि ती उन्हामध्ये वाळायला टाकून दिलेली होती. आता मला भाजी करायची होती. यांनी कालच खरं तर मेथी, कोथिंबीर हे सगळं भाजीपाला आणलेला होता, पण मला काल काय मेथीची भाजी ते निवडणं झालंच नाही. मग मस्त भाजी निवडायला घेतली. आज काय भाजी निवडण्यापासूनची सुरुवात होती. प्रिशा झोपलेली होती म्हणून मग काही वाटलं नाही. मग लगेचच भाजी वगैरे करून घेतली. आणि हे बघा, मॅडमचे नखं इतके वाढले होते, अक्षरशः 4-4, 5-5 दिवसाला तिचे नखं वाढतात आणि ती झोपल्यावरच मला कापावे लागतात. मग काय, तिचे नखं वगैरे कापून घेतले. दुपारी मस्त आराम केला. त्याच्यानंतर संध्याकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन मस्त दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली, शुभम करोती वगैरे असं सगळं म्हणून घेतलं. देवाच्या पाया वगैरे पडल्या. नंतर लगेचच तुळशीलाही हळदी कुंकू वगैरे लावलं, अगरबत्ती लावली, तिच्याही पाया पकडून घेतल्या. आणि मग प्रिशासोबत मस्त मस्ती करत होते. हे बघा, तिचीही कशी मस्ती चालू होती. ती इतका आगाऊपणा करत होती का तिला खाली तर खेळायचंच नव्हतं, तिला कडेवरच हवं होतं. मग तिच्यासोबत मस्ती केली. आणि मग आम्हा दोघांनाही आमच्या दोघांचा कॉमेडी व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून ह्यांचं सगळं सेटअप वगैरे करायचं काम चाललेलं होतं. हे सेटअप करत होते, कॅमेरा वगैरे व्यवस्थित अँगलला लावत होते. तोपर्यंत मी मस्त प्रिशासोबत खेळून घेतलेलं होतं. आणि मला प्रिशासोबत खेळताना बघून ह्यांनाही काय प्रिशासोबत खेळायचा मोह आवरला गेला नाही. मग हे पण लगेचच प्रिशासोबत खेळू लागले. आणि मग आम्ही दोघांनीही आमचा कॉमेडी व्हिडिओ बनवून घेतला. आणि मग असा होता आमचा आजचा दिवस. बाय बाय.